50,000 हजार अकाउंट मध्ये आले आले 50,000 हजार अकाउंट मध्ये आले आले 50,000 आलो आलो पैसा 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 तू आहेस काय काय करत होतात तुम्ही? आणि हे काय आवरलं नाही अजून? ऑफिसला नाही जायचंय का? फिरणं हे माझ्या कामातलाच भाग आहे. फिरता फिरता आलो घरी असं समज. थांब जरा विना थांब थांब जाऊ नकोस. मला तुला काहीतरी दाखवायचंय. अगं ते राहू दे इकडे बस. हे बघ मला तुला काहीतरी दाखवायचंय. काय बघायचंय त्यात आता? काय बघू म्हणजे आपल्या घराच्या साईडचा फोटो आहे. हे बघ पाया झाला आता विटा लागल्यात. विटा लागल्या की आता दुमजली घर होणार आपलं मस्त. तळ मजल्यावर एक हॉल, त्याच्या मागे तुझा किचन, मग पहिल्या मजल्यावर आपला बेडरूम. आपला बेडरूम एकटाच असू दे. मग वरती त्याच्यावरती आपला दुसऱ्या मजल्यावर आपल्या वरचा बेडरूम. पाहुण्यांसाठी काही जागा ठेवण्याची गरज नाही. म्हणजे पाहुणे आले ना की त्यांना हॉल मधूनच परत पाठवू. पण हे घर आहे माझं. हे घर कसं होईल जिथे आई बाबा नाहीत? ते कसलं घर? लवकरच होणारे घर. कधी एकदा या खुराड्यातून बाहेर पडतोय असं झालंय. काय बोलताय? खुराडच आहे हे. हे घर आणि आई बाबा दोघेही आउटडेटेड झालेत. काही कामाचे नाहीत, लाजा नाहीत त्यांना. या घराची सगळी बिलं मी भरतोय आणि मलाच ऐकवतायत, मला शिकवतायत. वीणा काय झालं रडायला? आनंदाश्रू. येऊ देत येऊ देत येऊ देत. अगं मी हे घर बांधण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करतोय. निदान तुझे आनंदाश्रू तरी येऊ देत. मी किती मूर्ख आहे. आई बाबांबरोबर मला राहायचंय. हा माझा स्वार्थीपणा आहे, माझा वेडेपणा आहे. मला सासू सासरे हवेत. पण त्यांनी का म्हणून या अशा माणसाबरोबर राहायचं? सोन्यासारख्या जन्मदात्यांनी या अशा प्रवृत्तीच्या माणसाला रोज का झेलायचं? एका छताखाली राहून इतकी कटुता येणार असेल ना, तर वेगळ्या घरात राहून मिळवलेला टिचभर आदर सुद्धा पुरेसा आहे. वीणा काय ग जायचं ना नवीन घरात? हो जाऊया. आपण आपल्या नवीन घरात राहायला जाऊया. वीणा 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 आज मी इतका खुश आहे, इतका खुश आहे, इतका खुश आहे, इतका खुश आहे, तुला काय सांगू. कधी एकदा या भिकारड्या वातावरणातून बाहेर पडतोय असं झालंय. पडू पडू लवकरच पडू. गाडे पाटील, तुम्हाला भेटायला आले कोणीतरी. कोण आलंय? बाई आहे कोणतरी. या आलो. आई भावना कुठे आहे? सांग ना कुठे आहे भावना? मी आले तुला भेटायला. बघ तरी एकदा माझ्याकडे. पण मला सांग भावना नाही आली? सिद्धू तुला मला नाही भेटायचंय का? आई तसं नाहीये. पण भावना कशी आहे मला सांग ना. हा दादा ठीक आहे ना भावना? हा
मला खरंच खूप आठवण येते. तिला सांगायचं ना, मी वाट बघतो तिची इकडे. ती 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 का नाही आली? मला मला खूप काळजी वाटते हो तिची. म्हणजे काल काल पप्पा आजी येऊन गेला, आज तुम्ही दोघं आलात, पण भावना का नाही आली? का नाही आली ती? कसं आहेस बाळा तू? आई अगं मी ठीक आहे, पण भावना कशी आहे मला ते सांगा ना आधी प्लीज. मला मला खरंच खूप आठवण येते आई तिची. नाही विसरू शकत. तिथं पोलीस जेव्हा मला घेऊन गेल्या होत्या तेव्हा तिचा चेहरा कसा झाला होता ते मला अजूनही आठवतं. मला खरंच दादा मला खरंच भेटायचं आहे तिला. मला खरंच भेटायचं आहे तिला. ती बघ, ती एकदा जरी भेटली ना मला खरंच खूप हलका वाटेल. प्लीज प्लीज. मला ती वाटलं की तीच आली आहे, पण ती नव्हती. ती कुठे आहे ती? सिद्धू, भावना जरा कामात होते. काम? कसलं काम? काय? मला असं वाटलं की कोणीतरी घरच्यांनी तुला भेटायला यावं, म्हणून मी आणि अधिराज आलो. आम्हाला सगळ्यांना तुझी खूप आठवण येते. तू नीट खातोयस ना? स्वतःची आबाळ करून घेऊ नकोस. तू खा आई व्यवस्थित. अगं ते सगळं व्यवस्थित करतोय का, पण जोपर्यंत भावनाने स्वतः बनवलेला घास माझ्या घशाखाली जात नाही ना, तोपर्यंत मला नाही बरं वाटणार आहे. मला खरं सांगा, ती चिडली नाहीये ना माझ्यावर? खरं सांग मला दादा, ती चिडली नाहीये ना माझ्यावर? मी चिडलीये तुझ्यावर. काय गरज होती तुला कोर्टात हे सगळं खरं खरं बोलायची की हे सगळं तू केलंयस म्हणून? अरे निदान पप्पांना तरी सांगायचं. आई आता जे झालंय ते झालंय, आणि आता मी आत आहे आणि शिक्षा भोगायला सुद्धा तयार आहे मी. लक्ष्मी काकू म्हणते ना की सत्य नेहमी कटूच असतं, आणि तसाच येते. ते सगळं जाऊ दे दादा. भावनाला प्लीज माझा एक निरोप दे की खूप वाट बघतोय तिची. प्लीज एकदा येऊन मला भेट. मला खूप आठवण येते तिची. तिला प्लीज एकदा इथे येऊन मला भेटायला सांगा. प्लीज सांगशील ना? आणि आनंदी, आई आनंदी कशी आहे? ठीक आहे ना ती? म्हणजे एव्हाना तिला सगळं कळत असेल ना? तिला असं नाही वाटत आहे ना की माझ्यामुळे ती खूप त्रासात अडकली आहे वगैरे असं? नाही वाटत ना? नाहीच वाटणार. भावना आहे. भावना मला माहिती आहे ना, भावना सगळं व्यवस्थित निभावून गेली ती, मला माहिती आहे.